मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही वस्तूला रोटेट करायचं असेल तर किती डिफिकल्ट जाते, किंवा रोटेट करणाऱ्या वस्तूला थांबवायचं असेल तर किती डिफिकल्ट जाते, याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपण पाहूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट मास. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट मास. पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणत्याही वस्तूला रोटेट होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागते ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर या ॲक्सिसच्या भोवती आर एवढ्या डिस्टन्सवर, या ॲक्सिसच्या भोवती आर एवढ्या डिस्टन्सवर जर एक पॉईंट मास रोटेट करत असेल, एम एवढा पॉईंट मास रोटेट करत असेल, तर त्याला थांबवायला किती डिफिकल्ट जाते, किंवा थांबलेला असेल तर त्याला रोटेट करायला किती डिफिकल्ट जाते, याला म्हणतात त्या पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ते असते mr². किती असते? I = mr². ऐसा युनिट kg मीटर². डायमेन्शन्स m1 l2. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी अँड स्केलर फिजिकल क्वांटिटी. कळलं का? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉईंट मास आल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मल्टिपल पॉईंट मासेस, खूप सारे पॉईंट मासेस असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मल्टिपल पॉईंट मासेस. खूप साऱ्या पॉईंट मासेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया, खूप साऱ्या पॉईंट मासेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया एक स्केलर आहे. सिम्पल स्केलर ॲडिशन करून टाका. सपोज आपल्याकडे एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती R1 एवढ्या डिस्टन्सवर, R2 एवढ्या डिस्टन्सवर, R3 एवढ्या डिस्टन्सवर आणि R4 एवढ्या डिस्टन्सवर मासेस आहेत. M1, M2, M3 आणि M4. तर सगळ्या सिस्टमला गोल फिरवायचं असेल, किंवा गोल फिरणाऱ्या सगळ्या सिस्टमला थांबवायचं असेल तर आपल्याला किती डिफिकल्ट जाते? पूर्ण सिस्टमला गोल फिरवायचं असेल किंवा फिरणाऱ्या पूर्ण सिस्टमला थांबवायचं असेल तर आपल्याला किती डिफिकल्ट जाते, त्याला म्हणतात पूर्ण सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ते काढायचं असेल तर सगळ्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड करून टाका. स्केलर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, तर स्केलर ॲडिशन फॉलो करत आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन स्केलर होते. काय होते? स्केलर. I = I1 + I2 + I3 + I4. म्हणजे टेक्निकली m1 r1² + m2 r2² + m3 r3² + m4 r4². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मल्टिपल पॉईंट मासेस. आता कोणत्याही आर्बिट्ररी बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर, कोणत्याही आर्बिट्ररी बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर, जसं फॉर एक्झाम्पल या लेफ्ट साईडला दिलेल्या भांड्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर, वेगवेगळ्या शेपला फिरवायचं असेल तर डिफिकल्टी लेवल वेगवेगळी असते. पण कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर आपल्याला त्या बॉडीचे छोटे 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 पॉईंट मासेस घ्यावे लागतात. तर त्याला म्हणूया आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आर्बिट्ररी बॉडी. काय म्हणूया? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन आर्बिट्ररी बॉडी. कोणत्याही शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल, ओबडधोबड कोणत्याही शेपची एक बॉडी आहे समजा, त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला काढायचा असेल तर जर कोणत्याही आर्बिट्ररी शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर पहिल्यांदा पहा कोणत्या ॲक्सिसच्या भोवती काढायचा. कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती जर काढायचा असेल तर काय करावं लागतं?
पहिल्यांदा त्या बॉडीचे छोटे छोटे पॉईंट मासेस घ्यावे लागतात. DM एवढे. किती डिस्टन्सवर? R एवढ्या डिस्टन्सवर. आणि त्या पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो? त्या पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया DI इज इक्वल टू DM इंटू R². आणि अशा सगळ्या छोट्या 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 पॉईंट मासेसचा जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड करून टाकला तर आपल्याला काय येऊन जाईल? पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो वी कॅन टेक इंटिग्रेशन अँड हॅव मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ होल बॉडी. I is equal to integration of DI or I is equal to integration of DM R². अशा प्रकारे आपण सांगू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही शेपच्या बॉडीचा काढायचा असेल तर इंटिग्रेशन ऑफ एलिमेंट छोट्याशा तुकड्याचं इंटिग्रेशन घेऊन टाकायचं. छोट्याशा तुकड्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन घेऊन टाकायचं. आता हा पॉईंट झाल्यानंतर आपण पाहूया रेडियस ऑफ गायरेशन. की रेडियस ऑफ गायरेशन नेमकं राहते काय? रेडियस ऑफ गायरेशन. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नेमकं काय राहते? रेडियस ऑफ गायरेशन इज अ डिस्टन्स. बघा नेहमी लक्षात ठेवा, आत्ता काढलेल्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता? I. त्या बॉडीचं टोटल मास किती होतं? कॅपलियम. ठीक आहे ना. तर या बॉडीचा रेडियस ऑफ गायरेशन काढायचा असेल तर त्या बॉडीच्या मास एवढाच पॉईंट मास घ्यायचा. त्या बॉडीच्या मास एवढाच पॉईंट मास घ्यायचा आणि तो पॉईंट मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एवढ्या डिस्टन्सवर ठेवायचा. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एवढ्या डिस्टन्सवर ठेवायचा की त्या बॉडीला फिरवल्यानंतर जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो तेवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया या पॉईंट मासला फिरवल्यानंतर आला पाहिजे. बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवण्यासाठी बॉडीच्या मास एवढाच पॉईंट मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती डिस्टन्सवर ठेवायचा त्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. So technically radius of gyration is a distance at which a point mass equal to whole mass of a body is supposed to be kept in order to obtain same moment of inertia as that of body. बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवण्यासाठी बॉडीच्या मास एवढाच पॉईंट मास ॲक्सिसपासून किती दूर ठेवायचा त्या डिस्टन्सला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. सो लिहायचंच असेल तर a point mass equal to whole mass of body. A point mass equal to whole mass of body. A point mass equal to whole mass of body is supposed to be kept at a कामाचा शब्द distance in order to obtain same moment of inertia as that body about given axis. A point mass equal to whole mass of a body is supposed to be kept at a distance in order to obtain same moment of inertia as that of body about given axis. एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा आहे तेवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवण्यासाठी त्या बॉडीच्या मास एवढाच पॉईंट मास ॲक्सिसपासून किती दुरीवर ठेवायचा त्या डिस्टन्सला काय म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन.
तर वर आपण कोणत्याही आर्बिटरी बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं मिळवलं, इंटिग्रेशन ऑफ डी आयने, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी एम आर स्क्वेअरने. तर इथं आपण रेडियस ऑफ गायरेशनचा यूज करून आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर लिहू शकतो. कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, वेअर के इज रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स from axis of rotation at which a point mass equal to whole mass of a body is supposed to be kept in order to obtain same moment of inertia as that of body. बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढाच मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवण्यासाठी बॉडीचा मास एवढंच पॉईंट मास ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर ठेवायचा त्या डिस्टन्सला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. हे यूज करून आपण आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर लिहू शकतो. वेअर के इज रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दिस बॉडी. के म्हणजे या बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन झालं, ठीक आहे ना. आणि रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय तो मग शेवटी के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आय बाय एम. के इज स्क्वेअर रूट ऑफ आय बाय एम. ठीक आहे. आपण इंटिग्रेशन घेऊन कोणाचाही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला मासने डिवाइड करून स्क्वेअर रूट घेतलं की रेडियस ऑफ गायरेशन निघून जाते. प्रत्येक वेळेस इंटिग्रेशन घेणं योग्य आहे का? नाही. तर कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याकडे 2 लॉज आहेत. त्या 2 लॉजला म्हणतात पॅरलल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओ.